श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभमम् जगन्निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। या श्लोकाचा जो अर्थ आहे, ज्या पांडुरंग परमात्म्याचे चरण कमल समान आहे, ज्यांचे शरीर सजल निळ्या आकारासारखे आहे, ज्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत, ते जगाच्या हिताकरिता जसे संत जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट वीती परोपकारे, तसे भगवंत जगाच्या कल्याणा करतात। दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवलेले आहेत, जे सर्व मंडनाचे मंडन आहेत, ज्यांच्या गळ्यात नेहमी प्रफुल्लित असणारी तुळशी माळा आहे, ज्या पांडुरंग परमात्म्याचे नेत्र कमलासारखे आहेत, ज्यांचे हास्य दयारूप आणि शुभ्र आहे, अशा पांडुरंग परमात्म्याचे पंढरीच्या सावळ्याचे आपण चिंतन करणार आहोत। पांडुरंग परमात्मा हा सर्व बाबतीत सम आहे, पण सर्व संतांनी त्यांचे पाय सम आहेत असे विशेषत्वाने वर्णन केलेले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो। विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता। भगवंताच्या मुख्य 10 अवतारापैकी सुंदर असणारे अवतार म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। रामकृष्ण हरी विठ्ठल, पण त्यांच्या पायांचा जर विचार केला तर रामांचे पाय, प्रभू श्री रामचंद्रांचे पाय धनुष्यबाण मारताना मागे पुढे होतात। कृष्ण हे सर्वांच्या बाबतीत बाके बिहारीच आहेत, त्यांचे पाय पण वाकडे आहेत। आणि माझा पंढरीचा पांडुरंग जो सावळा आहे, तो देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा। नामदेव महाराज म्हणतात, त्रिभंगी देवडा ठाण मांडुनिया माये, क्लप द्रुमातळी वेणू वाजवित आहे। ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात, पंढरीचा जो पांडुरंग सावळा आहे,
त्यांचे जे पाय आहेत, त्यांचे जे चरण कमल आहेत, ते समान आहेत. पंढरपूरचा विठोबा जो आहे तो सर्वाकरता खुला आहे. सर्व पंथांचे, सर्व वर्णांचे, सर्व धर्मांचे व आश्रमातील लोक या पांडुरंग परमात्म्याच्या पायाचे दर्शन घेऊ शकतात. कारण त्या पांडुरंग परमात्म्याचे पाय हे सर्वाकरता खुले आहेत. बाबांनो, वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे. देव उघडा, मंत्र उघडा, गुरु उघडा आणि उपदेश पण उघडा आहे. येथे कोणीही उपदेश घेऊ शकतो. येथे उपदेश घेण्याचे असे काही बंधन नाही. तुकाराम महाराज म्हणतात, उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. बाबांनो, येथे कोणाकडून मंत्र घ्यावयाची गरज नाही. तुम्ही फक्त भगवंताचे नाम संकीर्तन करा. माऊली म्हणतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विठेवरी. सांगण्याचे तात्पर्य, पंढरीचा जो पांडुरंग आहे तो पांडुरंग परमात्मा सर्वासाठी अठ्ठावीस युगापासून विठेवर उभा आहे. कारण माझ्या पांडुरंगाकडे कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. दोघे मित्र होते. त्यापैकी एक मित्र बालाजीला जातो. तिरुपती बालाजी येथे बालाजींचे दर्शनही आपण दुरून घेत असतो. परंतु त्यांना बालाजीचे जवळून दर्शन घ्यायचे होते. तेव्हा तो तिथल्या एका ब्राह्मण भक्तांना म्हणतो, हे महाराज, मला श्री बालाजींच्या जवळून त्यांच्या चरण कमलांना हात लावून दर्शन घ्यावयाचे आहे. तेव्हा श्री बालाजी हे त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये जातात आणि त्यांना सांगतात, बाबा रे, तुला जर माझे हात लावून दर्शन घ्यावयाचे असेल तर तू पंढरपुरात जा. मी तेथे सर्वाकरिता 28 युगापासून उघडा आणि उभा आहे. भगवंताचे हात जे आहेत ते सम आहेत. ते कमरेवर देऊन भगवंत हात आपले उभे आहेत. मग ते भगवंताने आपले हात कमरेवर का ठेवले याचे अनेक अर्थ होतात. एखादा माणूस काम करून दमला म्हणजे आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा राहतो. तसाच माझा भगवंत विठू सावळा हा मागील अवतारामध्ये अनेक कष्ट भोगून अनेक कष्ट सोसून आता कमरेवर हात ठेवून उभा आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात.
दोन्ही हात ठेवून कटी उभा भिवरेच्या तटी, कष्टलासी साठी भक्ती काजे विठ्ठल. अथवा एखाद्या बाईचा पती कामावरून काम करून येताना जर उशीर झाला तर ती दारामध्ये कमरेवर हात देऊन आपल्या पती परमेश्वरांची जशी वाट पाहते, तर त्याप्रमाणेच पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तासाठी आपल्या भक्तांची वाट पाहत, संत मंडळीची वाट पाहत पंढरपुरामध्ये उभा आहे. वाट पाहे उभा पंढरी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीर. सचिदानंद घन पंढरी परिपूर्ण, कर ठेवून जगन वाट पाहे भक्ताची. पंढरीचा जो सावळा आहे, पांडुरंग आहे, तो आपल्या कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहतो. मात्र शंकराचार्य म्हणतात, माझ्याकडे आलात तर भवसागर फक्त कमरे एवढाच आहे, हे सांगण्याकरिता विठोबाने कमरेवर हात ठेवलेले आहेत. बाबांनो, भगवंत आपल्यासाठी किती कष्ट सहन करत आहेत. आता आपण भगवंताची दृष्टी सम का आहे, यावर प्रकाश टाकणार असून, प्रमाणं भवाब्दोरिंदं मामकानां नितंबं कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातूर्व सत्ये धृतो नादिकोशः प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भगवंताची विभू सावळ्याची दृष्टी सम का आहे. भगवंत हा सर्वाकडे राजा होया रंग मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वाकडे सारख्याच नजरेने पाहतो. भगवंताच्या दृष्टीमध्ये छोटा आणि मोठा कोणीही नाही. भगवंतासाठी सर्व सारखे आहेत. पांडुरंग परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये समरूपाने सारखा भरलेला आहे. सम्मोहं सर्वभूतेषु, सम्मोहं सर्वभूतेषु न मे देशो अस्ति न प्रियः. ये भजन्ति त्वां भक्त्यां मयि ते तेषु चाप्यहम्. पांडुरंग परमात्मा म्हणतो, मी सर्वांच्या ठिकाणी सम आहे, सारखाच आहे. माझ्यासाठी कोणीही लहान आणि मोठा नाही. मला परकाही कोणी नाही आणि मला जवळचाही कोणी नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, मला प्रियही कोणी नाही आणि मला अप्रियही कोणी नाही. परंतु जे मला भजतात, जे माझ्यावर प्रेम करतात, ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. तो मी पुसशी कैसा, तरी जो सर्वभूता सदा सरिसा. जे ताप परू ऐसा भागू नाही. सम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरम्. विनश्यत्व विनश्यतं यः पश्यन्ति स पश्यन्ति.
सर्व भूतांच्या ठिकाणी सारख्याच असणाऱ्या व नाश पावणाऱ्या भूतामध्ये अविनाशी असलेल्या परमेश्वरास जो जाणतो तोच ज्ञानातली डोळस आहे. माऊलींनी परमात्मा सगळ्यांच्या अंतःकरणात समप्रमाणात कसा राहतो यावर दृष्टांत दिलेले आहेत. यातील काही दृष्टांत मी आपल्या समोर ठेवतो. ज्याप्रमाणे भोपळ्याचे प्रकार अनेक आहेत, लंबोळा, डेरेदार, वाकडा, पण भाजी मात्र सर्वांची एकच होते. भोपळा कितीही आकाराचा असेल पण भाजी सर्वांची एकच होते. इंगळ नावाचा जो फळ आहे ते वेगवेगळे पण भाजी मात्र एकच. पावसाचे अनेक प्रकार आहेत, मुसळधार आहे, रिमझिम आहे, भिजपाणी आहे, पण पाणी मात्र एकच असते. तसेच या जगातील 600 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त जरी वेगवेगळी माणसे असली तरी सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा मात्र समरूपाने किंबहुना सर्व वस्तू समरूपाने व्यापलेला आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्वात आहे. बाबांनो, माऊली म्हणतात, पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकीची चपळे तुंबिनीची. अंगार गरणी बहुवशी उष्णता समान जैशी तैसा नाना जीवराशी परे सासे. गगन भरी धारा परे पाणी एकची विरा तैसा या भूताकारा सर्वांगितो. हे भूतग्राम विषम परी वस्तु ते तसम घटमटी योम जिया परी. तुझ्याकडे जे येतील ते कसेही असले तरी हे भगवंता, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तुझ्या दर्शनाने त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे. असावर भक्त पुंडलिकांनी पांडुरंगाकडे, विठू सावळ्याकडे, विठ्ठलाकडे मागून घेतला. ज्ञान विज्ञानाहीनानां मूढानां पापिनामपि दर्शनास्ते भवेन् मोक्षे प्रार्थयामि पुनः पुनः. या श्लोकाचा जो अर्थ आहे, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, ज्ञान आणि विज्ञान ज्यास माहित नाही, ज्यांना काहीही माहित नाही, जे मूढ आहेत, पापी आहेत, त्यांना तुझ्या दर्शनाने मोक्ष मिळू दे अशी मी तुला पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे पाय हात दृष्टी व सर्वांच्या हृदयात सम असून ती सर्वांना दर्शनासाठी खुलली आहे. आता आपण पांडुरंगाचे चिंतन थोडक्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये करू. पंढरीचे पांडुरंग हे पंढरपुरामध्ये केव्हा आले?
आणि ते कशाकरिता आले आणि कसे आले, त्यामध्ये नंबर 1, पंढरीचा पांडुरंग हा 28 युगापासून पंढरपुरामध्ये उभा आहे, म्हणून आपण त्यांना योगे 28 विठेवरी उभा, त्यावर ज्ञानोबा म्हणतात याच्या अगोदर पासून तो उभा आहे. 28 युगापासून पंढरीचा पांडुरंग उभा आहे. हे नोहे आजी कालीचे ना योगे 28चे. ओव्यामध्ये प्रमाण दिलेले आहे माऊलींनी. हे प्रमाण जेव्हा नामदेवरायांच्या लक्षात येते तेव्हा ते म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. नामदेव महाराज म्हणतात विठोबा हा पंढरीचा पांडुरंग सावळा हा अनादी आहे. त्यावर एकनाथ महाराज म्हणतात हा वैकुंठाहून आलेला पांडुरंग सावळा आहे. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, उभा राहिला अजुनी युगायुगे भक्त संगे, एका जनार्दनी संत शोभा शोभा. तुकाराम महाराज म्हणतात हा द्वारकेहून आला आहे. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्त राय चोजगीत. त्यावर ज्ञानोबा राय म्हणतात हा गोकुळातून आला आहे. हा पंढरीचा जो पांडुरंग आहे, पंढरीचा जो विठू सावळा आहे, तो गोकुळातून आलेला आहे, द्वारकेकडून आलेला आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी आला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्यायसा म्हणतसे. माऊली म्हणतात पुंडलिकाच्या भावार्थासाठी पंढरीचा हा जो पांडुरंग सावळा आहे तो गोकुळाहून येते, आपल्या भक्ता करता आलेला आहे. याचे उत्तर एखादा कामगार गावावरून येऊन मुंबईत राहतो व एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, तेव्हा जेथून आला ती मूळ जन्मभूमी, जिथे काम करतो ती कर्मभूमी आणि जिथं राहतो ती भोगभूमी. तदत विठोबा हा मूळ वैकुंठीचा, त्यांची गर्भभूमी ही द्वारका, प्रेमभूमी ही गोकुळ. आता तो पंढरपुरामध्ये जो उभा आहे तो पंढरपूरचा विठोबा गोकुळातील बालमूर्ती आहे असे तुकोबाराय म्हणतात. पांडुरंग बालमूर्ती गाई गोपाळ सांगाती, पांडुरंग बालमूर्ती गाई गोपाळ सांगाती, योनिया प्रीती उभे समजी राहिले. नंबर 3, पंढरीचा पांडुरंग सावळा हा पुंडलिकाकरिता आला, पण त्याचा फायदा सर्वांना झाला. ज्याप्रमाणे पाऊस हा चातक पक्षाकरता पडतो पण फायदा मात्र सर्वांना होतो. सूर्य कमळाकरता उगवतो पण त्या प्रकाशाचा फायदा सर्वजण घेतात. गाय धेनू ही वासरा करता दूध देते पण घरातील सर्व माणसे दूध पितात, खातात, त्याचा उपभोग घेतात. भगवान श्रीकृष्णांनी गीता ही अर्जुनाला सांगितली परंतु त्याचा फायदा सर्वांना झाला. तर पंढरीचा पांडुरंग सावळा हा विठोबा हा पुंडलिकाकरिता आपल्या भक्ताकरता पंढरपुरी आला आणि त्याचा फायदा सर्वांना झाला. माऊली आपल्या शब्दामध्ये सांगतात परिवत्साचे ओरसे दुखते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निविषे जगदुद्धरण.
चातकाची एक नवे मेघू पाणीशी धावे ते तचराचरा गवे निवाले जीवी कानन्य गती कमला लागी सूर्य ये वेळोवेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तुकाराम महाराज म्हणतात पायाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. हा विठोबा जो आहे पंढरपूरचा सावळा जो आहे हा जो भगवंत आहे हा मात्र गुण घेऊन आला. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर तो. श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय